डॉक्टर पूजा खोत आणि आपण पाहत आहात SMK लाईव्ह न्यूज। महिलेचे दागिने लंपास करणारी महिला जेरबंद, LCBची मोठी कारवाई। बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या पर जिल्ह्यातील महिलेला सांगली गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून तिच्याकडून तब्बल 6,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विटा बस स्थानक परिसरातून 7 जून रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांमध्ये उलगडा केला। बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या पथकाने माहिती संकलन सुरू केले। तपासादरम्यान एका संशयित महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपी कविता संदीप काळे, वय 45 वर्ष, राहणार कन्नानगर, कोल्हापूर, हिने गुन्ह्याची कबुली दिली। तिच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समता गराडे, पोलीस अंमलदार अरुण पाटील, संदीप गुरव, उदयवीर माळी, सचिन बंडे, सुजय थोरात आणि विनायक मुदार यांचा सहभाग होता। सध्या आरोपी महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास विटा पोलीस करत आहेत। बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे।